हाय, वेलकम न्यू ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळेजण? तुम्ही सगळेजण छान मस्त असाल. आम्ही पण सगळेजण छान मस्त आहेत. श्री स्वामी समर्थ. तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आजच्या ब्लॉगमध्ये बघा आमच्या दोघीजणी बघा सई आणि पिऊ दोघीजण छान आंघोळ करून मस्त खेळून नाश्ता करून बसल्यात. आता वाजल्यात 11 11:30 होत आलेत आता. बघा आम्ही तुम्हाला आज आईने बघा भाकरी चपाती बनवल्यात. इकडं कढी बनवली, बटाटा पण आहे. ॲक्च्युली त्या चपात्या झाल्यात, थोड्याशा राहिल्यात. भाकरी वगैरे करून झाल्या ते बनवतात. आमच्या ताई येणार आहेत आज. ताई आता आल्यात, ट्रेनने येतात. एक ताई आमच्या त्या गाडीवर येणार आहेत आणि एका दुसऱ्या मोनिका ताई त्या ट्रेनने येणार आहेत. तर भाऊजी गेलेत त्यांना घ्यायला. हां मोठे बी येणार आहे. सगळे येणार आहे आता. हा चौघी पण होय. हां आता परत बाप्याला 400 रुपये पाठवले दुकानाने काम. होय. तर आमचा प्लॅन थोडा चेंज होता. सकाळी भाऊंना पुनवारच्या भाऊंना भिगांच्या भाऊंना जरा काम होतं, त्याच्यामुळे ते दोघं येणार नव्हते. पण आज परत कॅन्सल झालं. त्याने सगळ्यांनी काम कॅन्सल केलं त्यांचं. ते बोलले चला सगळे चाललेत तर मग आपण पण जाऊयात. त्याच्यामुळं मग आता ते पण दोघं यायला लागलेत. तर मग आज आमच्या चारी पण ताई येणार आहेत. 4 ताई 4 जावई सगळेजण येणार आहेत. त्याच्यामुळं आम्ही आता सकाळी लवकर उठून सकाळच आमचं स्वयंपाक वगैरे चालू केला होता. आता हे झालं आमचं साधं जेवण झालं. नॉनव्हेज जे खात नाही त्यांच्यासाठी. आता जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी पण आम्हाला सेपरेट अजून बनवायचं आहे. त्याच्यामुळे भाऊजींना मग आई बोलल्या की तुम्ही ताईंना पण घेऊन या आणि येताना सगळं घेऊन पण या, सामान पण आईने सांगितलेलं. तर त्या गेल्यात आता. तोपर्यंत आम्ही सगळी तयारी करतो. तुम्हाला आलेत की आपण बघा थोड्या वेळाने येतात ताई. आता काय झालं साईडे? काय करते बादलीला? शंभू बादलीमध्ये दगडं भरतोय तिथली वाळूची तिथली. त्याच्यामुळं मग ती सैडी घेऊन आली त्याच्याकडची बादली. तिथं काय शंभूला खेळायला काय कारण भेटत नाही काय. आता ह्या हौदामध्ये दगडं टाकत असतो सारखा खेळत पण ह्यावेळेस काय अजून दगड टाकले नाहीत त्यांनी त्याच्यामध्ये. पण ती वाळूच्या ढेगऱ्यावर तिथं जाऊन सारखा त्याचं दगडं टाकत राहतोय बादल्यांमध्ये. काय करते कुत्र्याला? हात लावती. सई कोंबड्याला घाबरते बघा, कुत्र्याला घाबरत नाही ती. कुत्र्याला पिवडी शंभू सगळे घाबरतात. सैडी नाही घाबरत. सैडीला कोंबडा आल्याला दिसला कोंबडा लगेच घाबरते ती. वाटण करायचं. चला आता आमची लाईट आली आहे. सकाळी लाईट गेली ती आलीच नव्हती. तर आम्हाला पटपट वाटण वगैरे बनवून घ्यायचं आहे. ताई आल्यात आता. हे आमचे बड्डे गेले. हिचा बड्डे पण आहे आज आमच्या तायडीचा. तिचं शिवण्या नाव आहे. 1 वर्षाची झाली ती आज तिचा बड्डे. तर आमची बड्डे पण असणार आहे संध्याकाळी आमचा. हां मामाच्या गावाला तिचा पहिला बड्डे आहे आज. आमच्या मोनिका ताईत त्या आता ट्रेनने आल्यात. भाऊजी गेले त्यांना घ्यायला. आणि इकडे आमच्या अश्विनी ताई. ह्या तर तुम्हाला तर माहितीच आहेत आमच्या अश्विनी ताई म्हणून. तर आता ह्या भाऊंसोबत आल्या होत्या. ते दोघंजण बाईकवरच आलते. इकडे पप्पा हे बसलेत. सगळे आले म्हणून ते पण आलते. पप्पा गेले ते वर राहणार. अण्णांपाशी बसलेत भाऊ. हां आम्ही बरे. तुम्ही कसे आहेत? सासरवाडीला आलेत आमचे भाऊ बघा. आणि कशासाठी आलेत ते पण सांगते. धोंड जेवायला आलेत बघा त्यांच्या. हां लग्नानंतरच्या पहिलं धोंडला आलेत बघा आमचे भाऊ आज. हां बड्डेला पण आलेत. बड्डे पण करायचं आणि धोंड पण जेवायला आलेत बघा. नवीन जावाई 2-3 महिन्यातच धोंड जेवायला आलेत. आणि तिकडं हे बघा इकडं आत्याने आणले शंभूला खायला. सगळं एकट्या पुढंच ठेवलंय. बाकीचं कोणाला दाखवलं नाही. इकडं आमचे भाऊजी लगेच घेतले. देतात बघा ताई त्यांना. शंभूला स्ट्रॉबेरी चॉकलेट भरपूर आवडते. तर सगळ्या स्ट्रॉबेरी त्याच्या एकट्याला दिल्यात. काढून दे म्हणते बघा. ए भाऊ आलेत. भाऊ तिथं जांभळा खालीच बसलेत पुनवारचे. ते काय इकडे आले नाहीत. बसलेत सावलीला आजींबर बोलतायत. चला इथं असं एवढे सगळे आहेत. अजून 2 जणी राहिल्यात. 2 ताई पण येतील थोड्या वेळाने. त्या अजून काय निघाल्या नाहीत. त्या पण बाईकवरच येणार आहेत. आता सध्या तर 2 तर आल्यात. आता भाऊ आणि भाऊजी पण जेवायला बसलेत. पप्पा जेवायला बसले. त्यांचं झालं पप्पांचं.
ते मगाशी जेवले होते म्हणून ह्यांच्याबरोबर थोडंसंच खाल्लं त्यांनी. हे तिघं जेवायला बसलेत. इकडं ताई बसल्यात, आई पण बसल्यात जेवायला. मी घेतलं होतं मगाशी जेवण करून. तसं अजून भाऊ काय आले नाहीत, कुनवरचे भाऊ आणि अजून भिगवणचे भाऊ आले नाहीत ताईन त्या. हे दोघं बसलेत जेवायला, ते पण येतील थोड्या वेळाने आता. तर बघा इथं आम्ही धोंड्याची तयारी चालू केली. सगळ्यांचं जेवण झालं, सगळं पसारा वगैरे सगळा होता इथला. सगळं जेवणाचं वगैरे सगळं आवरून घेतलं पटपट. भांडे वगैरे घासली ताईंनी आणि मी घासली दोघींनी मिळून. आता आम्ही धोंड्याची तयारी करतोय. आईंनी आम्हाला दोघींना सांगितलं जेवढं सगळं मिक्सरला वाटून आणा तेवढं आम्ही त्यांना वाटून दिले. साखर, विलायची, खोबरं. पहिल्यांदा धोंडे बघितलं. पहिला धोंडे कसले असतात तेच माहिती होय. हा धोंडा बघितलंय, म्हणजे बघणार आहे अजून तर बघितलं पण नाही. धोंडे कसे करतात तेच माहित नाही. मी रेसिपी बघितली. निम्मी बघितली, अजून निम्मी बघायची. तर आम्ही तयारी करतोय इथं. आणि आमच्या अश्विनीताई बघा तिकडं झाडाखाली बसल्यात निवांत. त्यांच्याकडे जाऊ आपण. आजी बसल्यात, त्यांच्या कोंबड्यांच्या अंडी बघतायत त्या, बघून आल्यात आता. इकडं ताई बघा, बारकी ताईडी आमची झोपली. बड्डे गर्ल ताईंपाशी. आणि ताईंचे मिस्टर आणि मोनिका ताईंचे दोघीचे मिस्टर आमचे गोट्या भाऊजी घेऊन गेलेत त्यांना पोहायला घेऊन गेलेत आमच्या दुसऱ्या रानामध्ये. आणि हे बघा झोपल्या तिथं, आमचं मोबाईलमध्ये चाललंय. ताळीला ताप आलता ना, आता गेल्या ताप तिचा. झोपली. शंभूने उठवलं तिला, शंभूने मारलं, उठली आता परत झोपली. माझ्या डोळ्याला बाधा बाधा पाणी आलं का खटकीनं पडलो आजी तोंडावर पडला. बाधा श्वासाना मला जोरात येतोय, पळत येऊन डायरेक्ट पडतोय, अंगावून खेळायला लागतोय. त्यानं तसं करतोय. आजीचा चॅनल खोलू आपण. आजी जेवण केलं का तुम्ही? जेवण खाऊन आराम शंभू आला. आला शिकरा. हे बघा आमचा शंभू आला बघा. माझं पाणी तेवढंच बाळा. त्यात पाणीच नव्हतं ताई, त्यांनी माझ्याकडून पाणी घेतलंय फ्रीज मधलं. आमचा शंभू पाणी पितोय दिवसभर, काय ना काय करतच राहतो. इथे वाळूवर खेळत असतो बघा तो नेहमी आला की. कालपासून पण वाळूवरच खेळतोय इथंच. इकडे झोपल्यात ताई आमचा. चला फ्रेंड्स, आता थोडंसं काम वगैरे जाऊन थोडं 5-10 मिनटं आता रिलॅक्स आहे सध्या. कारण आई ते चुलीवर काही चालू आहे त्यांचं आता थोडंसं. त्या म्हणल्या मी तेवढं करते, तोपर्यंत म्हणल्या थोड्या वेळ बस म्हणल्या, म्हणून बसले. तर बघा ताई मला म्हणतात ऑर्डर आली की जायचं परत. आता मला ऑर्डर आली मी जायचं. दीपाली उठून पळतच. मग मला आवाज दिला की जायचंय. कोथिंबीर आण म्हणते जावा. तिकडून आता मोनिका ताईंना सांगितली कोथिंबीर आणा, मी आताच काम करून येऊन बसली इथं. म्हणून त्यांना लावले माझ्या जागेवर. आता त्यांना 5 मिनिटं, त्यांचं थोड्या वेळ झालं की परत मग माझा नंबर आहे. तर चला फ्रेंड्स, आपण आज हा ब्लॉग आज इथेच एंड करूयात. भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला, तुम्ही आमच्या चॅनेलला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करत जावा आणि छान छान असेच आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा, कमेंट वगैरे करा. भेटूयात आता पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तर चला, बाय बाय फ्रेंड्स.